नमस्कार मित्रांनो, आपल्या ट्रॅव्हलिंग लवर चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज मी जात आहे महेश्वर या ठिकाणी. आपल्या मध्य प्रदेशमधील एक असे नामांकित ठिकाण आहे की जिथे आपण जात आहोत. आणि तिथे आपल्याला अहिल्याबाई होळकर यांचा किल्ला पण बघायला मिळेल. आणि परत तिथे महेश्वर मंदिर पण आहे, ते पण तुम्हाला बघायला मिळेल. चला ठीक आहे, आता बघूया तिथं काय आहे काय नाही. मी पण पहिल्यांदा जातो आहे. आणि मित्रांनो, आपल्या ह्या चॅनलवर माझा हा पहिला व्लॉग आहे, तर सगळ्यांनी सपोर्ट करा. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता तर फायनली आपण पोचलोय महेश्वरला. चला आता आपण जाऊया, बघूया. हे आहे आपलं महेश्वर मंदिर. आणि आता आम्ही मंदिरमध्ये एंट्री मारून चुकलो आहे. हे आपले महेश्वर मंदिरातले सर्व बाहेरचं दाखवतो आहे तुम्हाला. बाहेरून मध्ये एंट्री नाही आहे कोणाला, म्हणून बाहेरूनच व्हिडिओ बनवतो आहे. आणि इथं मोबाईल पण अलाउड नाही आहे. तर आपण इथं परवानगी काढली मोबाईलची. म्हातारी बघते आपल्याकडे रागाने, पण आपल्याला घाबरायची काही गरज नाही आहे. परवानगी तर काढलेलीच आहे आपण. हे बाहेरचं वातावरण आहे मित्रांनो. श्रावण महिना चालू आहे आणि जबरदस्त पाणी चालू आहे नदीला. खाली उतरायला जागा नाही आहे. हे बघा, अर्ध मंदिर बुडून गेलेलं आहे. कोणालाच मोका नाही आहे खाली उतरायला. आणि बोट पण सगळ्या बंद आहेत. सगळ्या साईडमध्ये घेतल्या आहेत बोट, सगळ्या पावथ्यांना लावून आणि पॅक केलेल्या आहेत. हे पूर्ण मंदिर आहे, सगळं दगड कोर काम करून बनवलेलं आहे. इथं आम्हाला खारुताई बघायला भेटली आणि ती आपण जे काही खायला टाकतो ते मस्त मजेने खात होती. तिला पकडायचा प्रयत्न पण केला आम्ही, पण सापडली नाही. हे आहेत महेश्वर मंदिरच्या बाजूला भोलेबाबांचे शिवलिंग आहे. आणि परत मागच्या बाजूला मारुती मंदिर आहे. हे समोरचं मंदिर मारुती मंदिर आहे. हे जुन्या काळातले मंदिर आहे सगळे, आणि बघण्यासारखे आहेत. आता आपण बघणार आहोत अहिल्याबाई होळकर यांचे किल्ला. हे अहिल्याबाईंच्या जमान्यातलं सगळं कापड बनवण्याचे साहित्य आहे. आणि हो, आज पण तिथं ते काम चालत असतं. ते कारखाने आज पण चालू आहेत. चला आता आपण मध्ये जाणार आहोत. आणि हो, आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आपला पहिला व्लॉग आहे. आपल्याला पहिल्याच व्लॉगमध्ये 8 दिवसाच्या अंदरमध्ये आपल्याला 1Kच्या वर लाईक आणि आपलं हे सबस्क्रायबर पाहिजे. आपण किल्ल्यामध्ये एंट्री केली आहे आणि हे सगळं किल्ल्यामधलं जे हा बगीचा बनवलेला आहे इथं. आणि तर अहिल्याबाईंची खूप मोठी प्रतिमा बनवलेली आहे. चला ती पण आता आपण बघणारच आहोत. ही महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा आहे. कमीत कमी 15 फुटाची ही प्रतिमा बनवलेली आहे. 15 फूट एवढी हाईट आहे त्या प्रतिमाची. हे अहिल्याबाई होळकरांच्या
काळातले पालखी आहे, ज्या पालखीवर ते प्रवास करायचे आणि आजही ती तशीच आहे. आणि मागे पण एक पालखी आहे, ती जुनी झालेली वाटतं, पण ही पालखी आजही तशीच आहे. आणि हे आपल्या काळात हे दाखवलं जातं आहे की अहिल्याबाई होळकर यांच्या जमान्यात असे घोडे, हत्ती वगैरे होते आणि हे त्यांच्या जमान्यातले तोफा आहेत, ते आज पण तसेच आहेत आणि ते सांभाळून ठेवलेले आहे. ही सर्वात मोठी तोफ आहे. ही तोफला बघून मला आपल्या नागिनची आठवण आली होती, जी आपल्या सिंहगडावर होती. सर्वात मोठी तोफ आहे, आपल्याला कॅमेऱ्यात छोटी दिसते. हे महेश्वर राजवाडा आहे. इथं आपल्याला सगळं बघायला मिळणार आहे, तर कोणीही व्हिडिओला स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा. चला, आपण सुरुवातीपासून सुरुवात करणार आहोत. हे होतं अहिल्याबाईंचे कार्यालय आणि इथं बसून ते न्याय प्रविष्ट करत होते. इथं पण अहिल्याबाईंची मूर्ती बनवलेली आहे आणि दाखवण्यात आलं आहे की आणि इथं दाखवण्यात आलं आहे की त्यांच्यासोबत कार्यालयामध्ये कोण कोण होते. महाराज अहिराव होळकर, श्री महाराज खंडेराव होळकर, श्रीमंत तुकोजीराव होळकर. अशा प्रकारचे हे सर्व महान व्यक्तींचे इथे फोटो लावलेले आहेत आणि कॅमेऱ्यामध्ये ते स्पष्ट दिसत नाही आहे, म्हणून मी वाचून सांगू शकत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं प्रविष्ट करून मिळणार आहे. ह्या सगळ्या त्यांच्या काळातल्या मूर्त्या आहेत आणि आजही जसेच्या तसेच आहेत. हे आपल्याला प्रतिमेमधून दाखवण्यात आलं आहे की अगोदर तिथलं परिसर कसं होतं आणि कोणत्या रीतीने तिथे कार्य घडत राहायचे. चला, आता बघूया आपण त्यांच्या किल्ल्यामधील काही शस्त्र होते. आता ही त्यांच्या काळातली बंदूक आहे, तिला आपण स्कार 98 पण म्हणू शकतो. त्यांच्या काळातल्या तलवारी वगैरे सर्व दाखवण्यात आलेलं आहे. आणि ही इथं एक पालखी पण दाखवण्यात आलेली आहे त्यांच्या काळातली, की जी सेफ्टी होती आणि सेफ्टीच्या रूपाने ते काम करत होती. इथं दाखवण्यात आलेलं आहे की भारतामध्ये देवी अहिल्याबाईंचे किती ठिकाणी कार्य चालत राहायचे आणि किती ठिकाणी त्यांचे राज्य होतं. एकूण 29 ठिकाणी त्यांचे राज्य होतं आणि आपण 16व्या ठिकाणी आलेलो आहे, ते म्हणजे महेश्वर. आणि पूर्ण 29 ठिकाणीचे राज्य जर तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल, पण त्याच्या अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल नक्की दाबावं लागेल. चला, आता लगभग आपलं सगळं बघितलं गेलेलं आहे. अजून एक ठिकाण बाकी आहे. त्यांचे जे पूजेची जागा होती, म्हणजे जे मंदिर होतं त्यांच्या किल्ल्यामधलं, ते आपण आता बघणार आहोत. जिथे एक मोठी शिवलिंग पण आहे
ती आता तुम्हाला दाखवणारच आहोत आपण. हे बघा, हे मंदिर आहे, ही शिवलिंग होती. आणि आता आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वर. तर ओंकारेश्वरचं पूर्ण बघायचं असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला ठीक आहे, आता आमचा महेश्वरचा प्रवास पूर्ण झालेला आहे. आता आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वर. आणि ओंकारेश्वरमध्ये आम्ही जे काही बघितलं ते तुम्हाला सर्व बघायला भेटणार आहे. आणि हा व्हिडिओ लवकरच येणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे. आणि ते जर तुम्हाला बघायचे असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ती बेल दाबायलाही विसरू नका. चला ठीक आहे, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.